रक्त विकणाऱ्या पेढ्यांवर कारवाई, 1 कोटी रुपयांची दंड वसुली. हिंदूच्या रुग्णालयाचा 2 वर्षांचा दंड थकीत. प्रवाशांना हवी नवीन एसटी बस फेरी, कामगारांना पाहिजे रजा मंजुरी. एसटी प्रवासी कामगारांच्या तक्रारींचा निपटारा. बदलापूरमध्ये उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे कोंडी वाढली. पूर्व पश्चिम प्रवासासाठी 1 तासाचा काळ, प्रवासी हैराण. महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला. वसई फाट्याजवळ पहाटे झाला अपघात. वसईमध्ये प्राध्यापिकेला चिरडणारा तरुण मद्यधुंद असल्याचे स्पष्ट. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. नाशिक फाटा खेड महामार्गासाठी 8,000 कोटी, केंद्राकडून महत्वाकांक्षी 8 प्रकल्पांना मंजुरी. भर रस्त्यावर लोखंडी रॉडने सपासप 13 वार करून तरुणाला संपवलं. नाशिक मधला मन विचलित करणारी घटना. सोलापूर हादरलं. मित्राच्या विधवा पत्नीवर बलात्कार. 1.5 महिन्यापूर्वी झाले होते महिलेच्या पतीचे निधन. शरद पवारांचा अजितदादांना मोठा धक्का. आणखी एक शिलेदार सोडणार साथ. तर रायगडमध्ये कर्जतच्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रांकडून भाताची 3 नवीन वाण विकसित.